श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्त आम्ही स्वामींचे या तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला हा चॅनल. खरोखरच मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, कारण तुमच्या या अनुभवांमुळेच तर आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला खरोखरच अगाध आहे. आणि आजचा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना खरोखरच आश्चर्य वाटेल की स्वामी हे असे आहेत की जरी तुम्ही स्वामींची भक्ती नाही केली तरी देखील स्वामी काही लोक असे आहेत की त्यांना प्रचिती देतात आणि काही लोक असे आहेत की श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात करतात, परंतु काही दिवस लागतात की त्यांना स्वामींचे अनुभव येत नाहीत. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या लोकांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती केली त्यांची भक्ती कधीच वाया जात नाही. वेळ आली, योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्तांना भरभरून देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा जो अनुभव आहे तो अनुभव मुंबईमध्ये राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव आहे. त्या ताईंचं नाव हे विद्या बाबट आहे आणि त्या ताई या विरले पार्ले या सिटीमध्ये राहणारे आहेत. आता त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय स्वामींनी अनुभव दिला आणि ताई मात्र कोणत्याच देवाच्या भक्ती करत नव्हत्या की श्री स्वामी समर्थांच्या पण नाही आणि कोणत्याच देवाच्या भक्ती वगैरे काही, म्हणजे त्यांना भक्तीमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्या विद्याताई टीम लीडर म्हणजे विरले पार्ले या कंपनीमध्ये टीम लीडरचं काम करत होत्या. चला तर मग त्या ताईंचा अनुभव त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव विद्या बाबट आहे आणि मी विरले पार्ले कंपनीमध्ये टीम मॅनेजरचं काम करते. आणि त्यानंतर ना माझ्या घरामध्ये मी, माझे मिस्टर असं आमच्या दोघांचंच कुटुंब आहे. माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि माझे मिस्टर हे पूर्वी विरले पार्ले कंपनीमध्येच मॅनेजरचं काम करत होते आणि त्यानंतर ना आमच्या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर म्हणजे माझं काम टीम लीडरचं आहे आणि त्यानंतर आमच्या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर आमच्या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ना जे विरले पार्ले कंपनी शेजारी एक दुसरी कंपनी होती त्या कंपनीमध्ये त्यांना मॅनेजरचं काम लागलं आणि ते तेथे जॉब करू लागले आणि मी विरले पार्ले कंपनीमध्ये टीम लीडरचं काम करते. माझ्या म्हणजे आमच्या दोघांची येण्याची वेळ सारखीच, जाण्याची वेळ सारखीच, त्यामुळे कोणत्याच प्रकारचा दोघांमध्ये काही नाही. जाताना दोघंच येतो, घरी जाताना देखील दोघंच जात असतो, येताना दोघं जाताना दोघं. आणि कोणत्याही मी देवाची भक्ती वगैरे काहीच करत नव्हते, म्हणजे देवाविषयी काही माहीत नव्हतं, देवाची सेवा करणं याबद्दल काहीच नाही. फक्त जो नित्यक्रम आहे तो करायचा, म्हणजे सकाळी उठल्यानंतर सर्व घरातील कामे वगैरे आटपायची, त्यानंतर आवरून घ्यायचं आणि जॉबवर दोघंही संघच यायचो, बरोबरच यायचो आणि त्यानंतर ना संध्याकाळी दोघांचा जॉब संघ बरोबरच सुटायचा आणि त्यानंतर आम्ही दोघेही घरी जायचो. घरी गेल्यानंतर जी घरातील कामे आहे ते आटपायचो आणि सर्व काही म्हणजे त्यामुळे कोणत्याच देवाची सेवा वगैरे याविषयी विश्वासही नव्हता, देवामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता, सेवा वगैरे याविषयी तर काहीच माहिती नव्हतं. म्हणजे असाच दररोजचा दिवस जात होते. त्यानंतर लग्नाला काही वर्ष झाली, म्हणजे 1-2 वर्ष झाली. त्यानंतर ना प्रेग्नेन्सी राहिली आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर ना म्हणजे घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं की आता एक बाळ येणार आहे. त्यानंतर 2.5 महिने झाल्यानंतर सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे तुमच्या प्रेग्नेन्सी ही जरा थोडीशी अवघड आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु ज्यावेळेस प्रेग्नेन्सीमध्ये महिलांना खूप त्रास होतो, म्हणजे मळमळ, उलट्या अशा काही प्रकार होत असतात, परंतु मला काहीच त्रास नाही. जसं माझं दररोजचा दिवस हसत खेळत जात होतं त्या पद्धतीने खूप छान दिवस जात होते. दररोजचा दिवस कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, काही दुखत नव्हतं, जळजळ नाही, पित्त नाही, काही सुद्धा नाही, उलटी नाही, काही सुद्धा नाही. एकदम नॉर्मल दिवसासारखे दिवस जात होते. आणि सोनोग्राफीमध्ये तर असं सांगितलं. त्यानंतर एके दिवशी आईचा फोन आला. आईला सांगितलं की डॉक्टरांनी असं असं सांगितलं. त्यावेळेस आईला देखील काळजी वाटू लागली आणि आई आमच्या घरी आली. आई म्हणाली की जोपर्यंत तुझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत मी तुझ्या जवळच राहणार, असं
आईने सांगितलं. परंतु आईने घरून येताना श्री स्वामी समर्थांचा फोटो आणि मूर्ती आई संगच घेऊन आली होती, बरोबरच घेऊन आली होती. आणि त्यानंतर ना आई आमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांची सेवा वगैरे करायची. म्हणजे आईंना स्वामींवर खूप विश्वास होता, परंतु मला याबद्दल काही नाही. म्हणजे मी कोणत्या देवाची भक्ती नाही, काय नाही. आई सेवा करायची. मी कधी कधी उभा राहून आई कशी सेवा करते, काय करते एवढं पाहायची. परंतु कधीच मी सेवा वगैरे काही केलं नाही. तिच्या जवळ बसून नामस्मरण कधीच काहीच नाही. आणि त्यानंतर ना असं झालं की माझी तिसऱ्या महिन्याची सोळोटी भरून झाली. आणि त्यानंतर ना हळूहळू दिवस आणि अगदी आनंदात दिवस, खूप चांगल्या पद्धतीचे दिवस जात होते. काही त्रास नाही, उलटी नाही, काही नाही. आणि त्यानंतर 7वा महिना लागला. 7व्या महिन्यामध्ये देखील ओटी भरून वगैरे सर्व काही चांगलं झालं. आईची दररोजची सेवा चाललेलीच होती. आई सतत स्वामींचं नामस्मरण करायचे, त्यांची सेवा करायचे. तिचं तिचं चाललेलं. परंतु मी कधीच तिच्याकडे म्हणजे एवढं ती काय सेवा करते, काय करते, आपण पण करावं असं माझ्या मनात कधीच आलं नाही. एवढी माझ्या समोर स्वामींची सेवा करायची, परंतु कधीच माझ्या मनात आलं नाही की आपण देखील आईच्या बरोबर बसून स्वामींची सेवा करावी. काहीच नाही. आणि त्यानंतर ना म्हणजे मला देवावरती महत्वाचं म्हणजे विश्वासच नव्हता की देव असतात, असं होतं तसं होतं, याविषयी काहीच विश्वासच नव्हता. त्यामुळे आईचा विश्वास आहे, चल चालतंय, ठीक आहे, तू कर, असं म्हणजे मत होतं. आणि त्यानंतर ना माझा 9वा महिना संपत आला. म्हणजे जो 9वा महिना म्हणजे 9वा महिना लागला होता आणि 9व्या महिन्यातील 15-20 दिवस राहिले होते. आणि नेमकं या वेळेस जे शेवटचे दिवस चालू होते, 15-20 दिवस, 9 महिने संपायला, त्यामध्ये मला त्रास व्हायला सुरुवात झाली, उलट्या व्हायला सुरुवात झाली, मळमळ व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जो सुरुवातीला प्रेग्नेन्सीमध्ये त्रास होतो, तर यावेळेस मला शेवटी त्रास व्हायला सुरुवात झाली. आणि त्रास होत आहे. त्यानंतर ना असं म्हणजे 9वा महिना म्हणजे म्हणजे खूपच अवघड दिवस असतात त्यावेळेसचे. आणि त्यानंतर ना हळूहळू आता जास्त त्रास व्हायला लागला. आईला देखील काळजी वाटू लागली. मग आईनं काय केलं की गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये चालू केलं. आई म्हणाली की आता गुरुचरित्राचं पारायण आणि तिचं तिचं ती स्वामींची सेवा, परंतु मी काहीच नाही. स्वामींची सेवा नाही, काही नाही. तिचं तिचं गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. आणि त्यानंतर ना काही दिवस निघून गेले आणि आईच्या गुरुचरित्राचा पारायणाचा 5वा दिवस होता. आणि त्या दिवशी आईनं सर्व काही सेवा वगैरे केली आणि संध्याकाळी झोपली. झोपल्यानंतर तिच्या पहाटे तिला एक 4 वाजता स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये तिनं असं पाहिलं की तिच्या म्हणजे म्हणजे तिची मुलगी, आईची मुलगी म्हणजे मी, असं झालं की तिच्या स्वप्नामध्ये मी गेले. आणि त्यावेळेस स्वप्नामध्ये असं झालं की जे माझ्या पोटामध्ये जे बाळ होतं, ते बाळ एक्सपायर झालं होतं. म्हणजे पोटामध्येच मेलेलं होतं. आणि ते बाळ मेलेल्याला काही दिवस झाले होते, असं स्वप्नात असं म्हणजे स्वप्न पडलं होतं. आणि जी मी आहे म्हणजे आईची मुलगी, म्हणजे मी मरणाच्या दारामध्ये आहे. माझी कंडिशन खूपच बेकार आहे की मला डॉक्टरांनी सुद्धा म्हणजे असं मरूनच जाणार असं, म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची गॅरंटी दिली नव्हती. असं स्वप्न आईला पडलं. आणि त्यानंतर ना आई एकदम दचकून जागी झाली. जागी झाल्यानंतर तिनं मला पहिल्यांदा पाहिलं, तर मी तिच्या शेजारीच झोपली होती. त्यावेळेस तिला खूप काळजी वाटू लागली, परंतु ती नंतर झोपली नाही. कारण तिला असं वाटत होतं की तिला काळजी वाटू लागली की असं स्वप्न का बरं पडलं असेल. आणि त्यानंतर ती काळजी करून करून सकाळी म्हणजे एकदम शांत होती, हसत नव्हती, बोलत नव्हती. ती म्हणजे काळजीमध्येच होती. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली तरी मी तिच्याकडे पाहते. परंतु ती शांत, स्वामींची सेवा वगैरे तिचं काही चाललं नव्हतं. एकदम शांत म्हणजे दुःखी होती. असं तिच्याकडे चिंता करत बसली होती, असं तिच्याकडे पाहून वाटत होतं. तरी मी तिला खूप वेळा विचारलं की "आई काय झालं? तू अशी शांत शांत का? एरवी तर स्वामींचं नामस्मरण करत असते, सेवा करत असते, माझ्याशी हसून असते, हसत असते, गप्पा गोष्टी करत असते. परंतु आज तू खूपच शांत आहे. आई काय झालं?" परंतु आई काहीच सांगेना. "काही नाही झालं, काही नाही झालं" अशी म्हणायची. आणि त्यानंतर ना तर थोड्या वेळानं नाश्ता वगैरे झाला, की आईनं हट्ट पकडला, की "नाही तू चल आता दवाखान्यात चल. आपण एकदा चेकअप करून येऊ." परंतु मी म्हटलं, की "अगं आई काहीच नाही, नॉर्मल आहे. जो मला दररोज थोडं-थोडं मळमळ वगैरे होतंय. आता कशाला तू टेन्शन घेत असते? कोणत्याही प्रकारचा काही काळजी करण्यासारखं काही नाही. सर्व काही व्यवस्थित आहे. आणि आता आपण थोड्या दिवसानं 5-6 दिवसानं तर आपण हॉस्पिटलमध्ये जाणारच आहोत. मग आता कशाला तू घाई करते?" परंतु आई काही केलेना ऐकेना. आणि त्यानंतर ना असं झालं, की आई म्हणाली, की "जर तू माझ्याबरोबर हॉस्पिटलला नाही आली, तर मी जेवण सुद्धा करणार नाही. म्हणजे मी आता तू माझं ऐकत नाही, मी सुद्धा तुझं काही ऐकणार नाही."
त्यानंतर आईने हट्ट पकडला आणि आई म्हणाली की तुला माझ्याबरोबर हॉस्पिटलला यावंच लागेल. मग त्यानंतर बरं मग म्हटलं की तू जेवण कर, मी आवरते, आपण दोघी जणी हॉस्पिटलला जाऊया. आईनं मला देखील जेवायला घातलं. आम्ही दोघी जणींनी जेवण केलं आणि त्यानंतर आई आणि मी हॉस्पिटलला निघून गेलो. तेथे गेल्यानंतर आईने डॉक्टरांना सांगितलं की माझ्या मुलीची विद्याची सोनोग्राफी करायची आहे. आणि त्यानंतर डॉक्टरांनी देखील म्हटले की बरं चला ठीक आहे चालतंय म्हणून डॉक्टरांनी देखील सोनोग्राफी करायला घेतली. परंतु मला त्यावेळेस म्हणजे एकदम अचानकच काय झालं कोणास ठाऊक, पण मला लक्षात आलं की पूर्वी जी माझ्या बाळाची जी हालचाल पोटामध्ये जाणवत होती, ती कालपासून म्हणजे 1 दिवसापासून थोडी-थोडी म्हणजे अशी कमी-कमी जाणवत होती. म्हणजे मागच्या 1-2 दिवसापासून ती हालचाल खूपच कमी जाणवत होती, हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मग डॉक्टरांना देखील त्यावेळेस सोनोग्राफी करत असताना मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर अहो कालच्या म्हणजे 2 दिवसापासून बाळाची हालचाल खूप म्हणजे कमी-कमी मला जाणवत आहे. तर त्यावेळेस डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली आणि मला बाहेर बोलवलं. म्हणजे मी आणि डॉक्टरांनी खूप वेळ सोनोग्राफी केली आणि त्यानंतर मला देखील असं वाटलं की एरवी तर सोनोग्राफीला एवढा वेळ लागत नाही, परंतु डॉक्टर खूप वेळ सोनोग्राफी करत होते. आणि त्यानंतर आम्ही दोघंही बाहेर आलो. डॉक्टरही आले, मी आले आणि त्यानंतर आईला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा जो मुलगा आहे त्या मुलाला बोलवून घ्या. तर त्यावेळेस मला काहीच समजत नव्हतं आणि म्हणजे काय करावं काहीच नाही. डॉक्टरांनी सांगितलं की तू या रूममध्ये जा आणि आराम कर. आणि तिथे मी गेले. मला सलाईन वगैरे लावण्यात आली. त्यानंतर मिस्टरांना देखील ताबडतोब बोलवून घेतलं आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, की विद्याच्या पोटामध्ये 3 दिवसापूर्वी बाळ मेलेलं आहे. म्हणजे तिच्या शरीरामध्ये पोटामध्ये जे तिचं बाळ होतं ते 3 दिवसापूर्वीच मेलं. परंतु हिला कसं जाणवलं नाही, की 3 दिवसापूर्वी मेलेलं बाळ हिच्या शरीरामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल कसं काय झाला नाही. आणि नाहीतर बाळ ज्यावेळेस एक्सपायर होतं पोटामध्ये त्यावेळेसच लगेच पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होते आणि लगेचच त्रास इतका होतो की कधी-कधी तर पेशंट म्हणजे घरून हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत पेशंट सुद्धा दगावतो. म्हणजे एवढा पेशंटला रिस्की असतं असं. आणि हिच्या पोटामध्ये तर 3 दिवसापूर्वी बाळ मेलं आहे आणि तरी देखील हिला काहीच कसं म्हणजे जाणवलं नाही. तर त्यानंतर डॉक्टरांनी पटकन टीम बोलवली आणि बाळ बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर आईला बरं झालं की आईला स्वप्नात स्वामींनी अशा प्रकारे दृष्टांत दिला. त्यामुळे तरी एवढं घडलं. म्हणजे आईला लगेचच जाणवून आलं की काहीतरी विपरीत घडण्यापेक्षा आई सावध झाली आणि आईने हट्ट करून मला दवाखान्यात आणलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस माझं बाळ वगैरे काढलं म्हणजे मेलेलं बाळ काढलं त्यावेळेस आईने सांगितलं की मला असं स्वप्न पडलं होतं. मी स्वामींची सेवा करते आणि त्याचबरोबर घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण 5वा दिवस होता. त्यामुळे स्वामींनी मला सांगितलं की तुझ्यावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि तुझ्या पोटामधील बाळ मेलेलं आहे असं मला स्वप्न पडलं होतं आणि तू खूपच सिरियस अवस्थेत होती. त्यामुळे मला काही सुचत नव्हतं म्हणून मी दुःखी होते आणि म्हणून मी हट्ट करून तुला दवाखान्यात घेऊन आले. आणि त्यानंतर आईने मला स्वामींविषयी खूप समजून सांगितलं की स्वामींची सेवा ज्यावेळेस होते त्यावेळेस सर्व अडचणीतून बाहेर निघण्याचा एक मार्ग मिळत असतो आणि खूप ताकद मिळत असते त्या अडचणींना सामना करण्यासाठी. आणि त्यानंतर आईनं खूप समजवलं, स्वामींविषयी सांगितलं. त्यानंतर आई मला दररोज तारक मंत्र ऐकवायचे. स्वामींची नामस्मरण माझ्या समोर बसून करायचे. मीही तिच्याबरोबर बसून स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली. म्हणजे मला स्वामींविषयी ओढ वाटू लागली की मला स्वामींनी या मोठ्या संकटातून वाचवलं. त्याचबरोबर डॉक्टर देखील म्हणाले की 3 दिवस बाळ मेलेलं पोटामध्ये असून सुद्धा हिच्याबरोबर खरोखरच काहीतरी दैवी शक्ती असावी, त्यामुळे हिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. नाहीतर अशा अवस्थेमध्ये भरपूर त्रास होतो. म्हणजे कधी-कधी तर पेशंट दगावण्याची देखील शक्यता असते. म्हणजे एवढं वाईट परिस्थिती होते आणि हिच्या बाबतीत खरोखरच काहीतरी दैवी शक्ती असल्यामुळेच ही वाचली. म्हणजे डॉक्टरांनी देखील माझ्या समोर हे सर्व काही सांगितले. त्यामुळे मला स्वामींविषयी खूपच म्हणजे वाटलं की खरोखर आईने सेवा केली माझ्यासाठी. परंतु स्वामींनी मी कोणत्याही प्रकारची सेवा न करता माझा जीव वाचवला. परंतु मला ते बाळ गेल्याचं खूप दुःख देखील होतं. परंतु त्याचबरोबर म्हणजे एक असं वाटत होतं की स्वामींनी माझं रक्षण केलं याची देखील खूप ओढ वाटत होती.
आणि त्यानंतर ना हळूहळू यातून बाहेर निघण्यासाठी स्वामींची भरपूर सेवा करायला सुरुवात केली. स्वामींच्या सेवेमध्ये रममान झाले आणि त्यानंतर ना आई देखील काही दिवस माझ्या बरोबर राहिली. त्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये इतकी मग्न झाले की त्यातून बाहेर पडले आणि 9 महिन्यानंतर 8-9 महिन्यानंतर पुन्हा मला प्रेग्नन्सी राहिली आणि प्रेग्नन्सी त्यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे काही नाही. खूप चांगल्या पद्धतीने दिवस 9 महिने गेले आणि त्यानंतर सुंदर असा गोंडस मुलाला जन्म दिला. आणि त्यानंतर त्यावेळेस जे 9 महिने गेले त्यावेळेस फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेत गेले, स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या सानिध्यामध्ये सर्व दिवस घालवले. आणि त्यानंतर ना आता माझा मुलगा 2 वर्षाचा आहे आणि मुलगा देखील झाला. म्हणजे स्वामींनी माझ्या पदरामध्ये आई होण्याचं सुख दिलं आणि त्याबरोबर एक मुलगा देखील दिला आणि मुलाचं नाव देखील मी स्वामीमय ठेवलं. आणि तेव्हापासून मी, माझे मिस्टर आणि आम्ही सर्वजण घरामध्ये स्वामींची सेवा करतो. म्हणजे मी कोणत्याही पद्धतीची सेवा न करता स्वामींनी मला संकटातून बाहेर काढलं. मग तुम्हीच विचार करा की मी फक्त स्वामींची सेवा आई कशी करते एवढंच मी पाहत होते. मला स्वामींच्या सेवेविषयी किंवा कोणत्याच देवाच्या सेवेविषयी कोणताच म्हणजे इंटरेस्ट वगैरे काही नव्हता. परंतु काय माझं भाग्य कोणास ठाऊक, परंतु स्वामींनी मला या मोठ्या संकटातून बाहेर काढलं आणि त्यानंतर काही महिन्यातच मला आई होण्याचं सुख दिलं आणि सर्व काही सुखरूप झालं. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अडचणी, दुःख काही नाही. आणि त्यानंतर ना माझं संपूर्ण आयुष्य तारलं. माझ्या संपूर्ण आयुष्यामधून सर्व दुःख दूर केलं आणि सर्व आयुष्यात आता आनंदी आनंद झाला. म्हणजे अशी असते ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करताना त्यावेळेस सर्व काही आपण जर आपलं आयुष्य ईश्वराच्या चरणाशी जर सोपवून दिलं तर ईश्वर आपल्या संपूर्ण आयुष्याचा भार वागवतात. त्यामुळे आयुष्यामध्ये काही असो, कितीही दुःख आले, संकटे आले, अडचणी आल्या तर ईश्वराची साथ कधीच सोडायची नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यच असं असतं की दुःख येणार, त्यानंतर आनंद येणार, सुख येणार, अडचण येणार, म्हणजे हे आपल्या आयुष्याचे भोग असतात. परंतु ज्यावेळेस आपण ईश्वराच्या चरणाशी असतो ना त्यावेळेस आपलं सर्वच ईश्वराच्या चरणाशी जातं. दुःख, संकटे, अडचणी, त्यामुळे सर्व काही ज्यावेळेस ईश्वराच्या चरणाशी जाईल त्यावेळेस तुम्ही स्वतःच विचार करा की ते किती पवित्र होईल. आणि जे दुःख आहे, जे अडचणी आहेत ते आपल्याला काहीच करू शकणार नाही, कारण आपण ईश्वराच्या चरणाशी असतो. म्हणजेच ईश्वराच्या चरणाशी अशा वाईट गोष्टी कधीच काहीच करू शकत नाहीत. आणि ज्यावेळेस आपण ईश्वराचं होऊन जातो ना त्यावेळेस आपलं सर्व काही ईश्वरांचं होतं आणि ईश्वर आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत. हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्यावरती कशी का वेळ येणार, ज्यावेळेस जास्त दुःख होईल, जास्त त्रास होईल, तेवढ्यात जास्त जोमाने श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या पाठीमागे भरपूर त्रास आहे, कामं आहेत, अडचणी आहेत, तर स्वामींचं सर्वात प्रिय आणि साधं सोपं श्री स्वामी समर्थ हा मंत्र, श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्वामींना खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी हजर असेल, मी नेहमी त्या भक्ताच्या बरोबर असेल. त्यामुळे काही असो, फक्त काम करत करत सुद्धा तुम्हाला ईश्वराचं नाव घ्यायचं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या विद्या बाबत ताईंचा तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आला असेल तर तो नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, नेहमी हसत राहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.